गणित दिलेलं बघा 3 पुरुषांनी केलेल्या कामाचे प्रमाण 5 मुलांनी केलेल्या कामाइतके आहे. तसेच 5 महिलांनी केलेल्या कामाचे प्रमाण 8 मुलांनी केलेल्या कामाइतके आहे. जर ते काम पूर्ण करण्यासाठी 12 पुरुष व 14 मुलांना 24 दिवस लागत असतील, तर ते काम पूर्ण करण्यासाठी 9 पुरुष, 12 महिला व 12 मुलांना 15 महिला व 12 मुलांना किती दिवस लागतील असा प्रश्न दिलेला आहे. बघा, आपण ह्याच्यामध्ये इथे नोट करून घ्या. आपण ह्याच्यामध्ये 2 पद्धती वापरणार आहोत. त्याच्यातली एक जी आहे ती कन्व्हर्जन मेथड आहे. म्हणजे एकाच ह्याच्यामध्ये कन्व्हर्जन करायचं, म्हणजे मुलांमध्ये, पुरुषांमध्ये किंवा महिलांमध्ये असं पूर्ण एक कन्व्हर्जन करायचं आहे. त्याच्या मागचं कारण काय, की आता स्पर्धा परीक्षेचं युग आहे आणि परीक्षेमध्ये कमी वेळात गणित सॉल्व्ह करायचं असेल तर तुम्हाला अल्टरनेटिव्ह 1-2 पद्धती तर माहितीच पाहिजे. अल्टरनेटिव्ह एखादी पद्धत तरी माहिती पाहिजे प्रत्येक गणिताला. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट, जर ती अल्टरनेटिव्ह पद्धत, आता ह्यानी इथे ती अल्टरनेटिव्ह पद्धत लागू पडते कन्व्हर्जनवाली, ठीक आहे. पण प्रत्येक वेळेस असं होणार नाही. एखादा माणूस किंवा पर्यवेक्षक गांजा-बिंजा मारेल आणि तुमचं कन्व्हर्जन आहे ना फेल करून टाकेल. मग त्या कंडिशनमध्ये तुमच्या कॅल्क्युलेशन हे कॉम्प्लिकेटेड होऊ शकतात. कधी-कधी कन्सेप्ट पण माहिती असणं गरजेचं आहे. म्हणून मी कन्सेप्टवाली पद्धतसुद्धा तुम्हाला इथे सांगणार आहे, की जर चुकून हुकून परीक्षार्थीने गांजा मारला आणि तुमची वाट लागली, तर त्यासाठी आपण काय करणार आहोत, सेफर साईड दोन्ही पद्धती शिकून घेणार आहोत. बघा, पहिले कन्व्हर्जन पद्धत सांगतो. 3 पुरुषांनी केलेल्या कामाचे प्रमाण 5 मुलांनी केलेल्या कामाइतके आहे. मग 3 पुरुषाला मी माणूस लिहितो, ठीक आहे, मेन, इंग्लिशमध्ये मेन. मुलांना मी चिल्ड्रन लिहितो, चाइल्ड, ठीक आहे. मग 3 माणसांनी जेवढं काम केलं असेल, तेवढंच काम 5 मुलांनी केलं असेल. हे एक दिलेलं आहे, ठीक आहे. गणितात काय दिलेलं पहिले ते लिहून घेतलं मी. हे दिलेलं आहे की 3 माणसांनी जेवढं काम केलं आहे, तेवढंच 5 मुलांनी काम केलं आहे. त्याच्यानंतर दुसरं स्टेटमेंट, 5 महिलांनी, इथं लिहितो 5 महिला म्हणजे वुमेन. महिला म्हणजे काय, कुठे गेल्या महिला, वुमेन, डब्ल्यू, ठीक आहे. 5 महिलांनी केलेल्या कामाचे प्रमाण 8 मुलांनी केलेल्या कामा इतके आहे. इतके आहे म्हणून बरोबरचं चिन्ह, ठीक आहे. किती, तर ते आहे 8 मुलांनी केलेल्या कामाचे प्रमाण. 8 मुलांनी, चिल्ड्रन केलेल्या कामाचे प्रमाण. मग आता पुढं काय दिलेलं आहे गणितामध्ये, जर ते काम पूर्ण करण्यासाठी जे काही काम आहे 12 पुरुष लागले, 12 मेन लागले व 14, आता इथे व किंवा आणि हा शब्द आला तर अधिकचं चिन्ह लावायचं, किंवा अथवा असा शब्द वापरल्यावर आपण बरोबरचं चिन्ह वापरतो. पण किंवा इथे काय दिलेलं आहे, व किंवा आणि, इथे व दिलेलं आहे म्हणून अधिकचं चिन्ह वापरला. 14 मुलं म्हणजे 14C, ठीक आहे. आता हे जर काम 24 दिवस लागते असतील, तर आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे बघा, MDH मसाल्यांचा, M1D1H1 बरोबर M2D2H2. म्हणजेच काय, मेन, दिवस, तास, मेन, दुसरे दिवस आणि दुसरे तास. मग MDH मसाल्यांचा वापर जर केला तर हे एक प्रकारचे माणसं आहेत. यांनी केलेलं आहे 24 तासामध्ये काम, किती, 24 दिवसामध्ये, आणि तास दिलेला नाही आहे म्हणून 1 मानायचा. नेहमी लक्षात ठेवा, जे गोष्टी दिलेल्या नाही ते लिहायच्याच नाही. मग आता बघा, ह्याच्यामध्ये 14 चिल्ड्रनला मी जर पुरुषात कन्व्हर्ट करायचा प्रयत्न केला तर हा 5 आहे, हा 14 आहे. मग 5 आणि 14 कॅल्क्युलेशन थोडंसं कॉम्प्लिकेटेड होऊ शकतं. बरं, मी पुरुषाला चिल्ड्रनमध्ये कन्व्हर्ट करता येतं ते बघू. 3ला मी 12 करू शकतो, 3 चोक 12. मग मी इथं लिहिलं गुणिला 4. याला जर मी 4ने गुणलं तर तुम्ही काय म्हणाल, की 12 माणसं. मग आता इथे 4ने गुणलेलं आहे, मग इकडे पण तुम्हाला 4ने गुणावं लागेल, म्हणजे किती येणार आहे, 20 चिल्ड्रन. म्हणजे 12 माणसं जेवढं काम करतील तेवढंच काम 20 मुले करणार आहे. मग ह्या 12 माणसाला मी डायरेक्ट 20 चिल्ड्रन असं ठेवतो. 20 चिल्ड्रन प्लस 14C गुणिला 24, ठीक आहे. हे बरोबर आहे. मग 20 आणि 14 किती होतात, 14C गुणिला 24, ठीक आहे. हे आलं तुमचं एक साईडचं M1D1, ठीक आहे. हे आलं M1D1. मग दुसऱ्या साईडला तुम्हाला जे विचारलेलं आहे ते काय विचारलेलं बघा, दुसऱ्या साईडला विचारलं आहे 9 पुरुष म्हणजे 9 माणसं, कॉमा दिलाय, याचा अर्थ
व किंवा आणि. मग 15 महिला म्हणजे 15 वुमेन व 12 मुले व दिलेलं आहे परत प्लसचं चिन्ह घेतलं 12 मुले म्हणजे 12C. यांना किती दिवस लागतील? आता मला दिवस माहिती नाही. आता बघा आपल्याला जी माहिती दिली होती सुरुवातीला त्याच्यावरून आपण काही गोष्टी काढू. 9 मुलं. आता हे जे 3 माणसं आहे 9 माणसं 9 मेन. मग ह्याला जर मला 9 करायचं असेल तर मी इथे 3 ने गुणेल. म्हणून मी इकडे पण कितीने गुणेल? 3 ने गुणेल. मग 9 मेन इज इक्वल टू किती होणार आहे? 5 त्रिक 15. 15C. मग मी ह्याला डायरेक्ट चिल्ड्रनमध्ये लिहू शकतो. ह्याला डायरेक्ट लिहिलं मी 15C प्लस आता कोणाचं राहिलं? वुमेनचं राहिलं. वुमेन किती आहे? 15. मग मला ह्या वुमेन जर मला 15 करायच्या आहे तर मी इथे 3 ने गुणणार. तर इकडे पण 3 ने गुणतो. मग 15 वुमेन इज इक्वल टू 24 चिल्ड्रन. मी डायरेक्ट चिल्ड्रन मला भेटला इथे. मी काय लिहिलं? 24 चिल्ड्रन. 15 वुमेन इज इक्वल टू 24 चिल्ड्रन प्लस 12C इज इंटू डी गुणिला डी. मग आता जर यांचं आपण बेरीज केली तर 12 आणि 24 36 होतात. 6 आणि 1 6 आणि 5 11 हातचा आला 1 51 चिल्ड्रन ते काम किती दिवसात करेल असं होईल. बघा या सगळ्यांची बेरीज केली आली ती आली 51. चिल्ड्रनसाठी C लिहिलेला आहे गुणिला डी बरोबर किती आहे? 34 गुणिला C गुणिला 24. आता ह्या C काय असते? इफिशियन्सी असते जी आपल्याला कन्सेप्टमध्ये करणार आहे. C इथे कॅन्सल करतो. डी बरोबर किती येणार आहे? 34 गुणिला 24 छेदामध्ये 51. इथे किती येणार? 17 दुनी 34 17 तरी 51 3 1 3 3 8 24 8 दुनी 16 दिवस. ऑप्शन क्रमांक 1 हे काय असणार आहे? तुमचं उत्तर असणार आहे. बरं ही झालं कन्व्हर्जन मेथड. आणि आता ही कन्व्हर्जन मेथड बघा कधी कधी काय होतं ना कन्व्हर्जन मेथड थोडीशी टफ बनून पेपरमध्ये तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. मग ह्याचा अल्टरनेटिव्ह काय? ह्याला अल्टरनेटिव्ह आहे कन्सेप्ट. कन्सेप्ट काय बघा याच्या मागची कन्सेप्ट शिकून घेऊ आपण. काय दिलेलं आहे बघा. कन्सेप्ट सगळ्यात महत्त्वाची आहे. तुम्ही ह्या गोष्टी एका टायमाला विसरू शकता पण कन्सेप्ट विसरणार नाही. बघा ती काय दिलेलं आहे? 3 पुरुष म्हणजे 3 माणसं हे 5 चिल्ड्रन एवढं काम करत आहे. आता मी शॉर्ट ट्रिक सांगताना कसं सांगतो माहिती आहे का? डायरेक्ट गुणोत्तर प्रमाण घेतो M आणि C. मग काय करत असतो मी M जो पलीकडे दिला आहे 5 मुलं एवढं तर 5 मी खाली घेत असतो आणि चिल्ड्रन हा 3 डायरेक्ट लिहू शकता तुम्ही या साईडला. कारण की चिल्ड्रन तिकडे आहे इकडचा अंक घ्यायचा. आता ते कसं होतं मी सांगतो बघा. M भागीला C हा इथे गुणाकारात आहे हा इथे गुणाकारात आहे. C मी या साईडला घेऊन आलो M जशाला तसा ठेवला. C इकडे घेऊन आलो तो भागाकारात गेला. 5 अंशात होता हा 3 इकडे गुणाकारात आहे तिकडे पाठवला हा भागाकारात जातो. मग Mची किंमत 5 आणि Cची किंमत 3. मग M आणि C मी डायरेक्ट 5 3 लिहितो. परीक्षेमध्ये हा अप्रोच ठेवायचा आपल्याला की जो आकडा पुरुषाजवळ आहे तो न घेता चिल्ड्रन जवळचा घ्यायचा. म्हणजे 5 मुलं आहेत का? मग 5 लिहिलं. चिल्ड्रन जवळचा आकडा चिल्ड्रनच्या खाली नाही लिहायचा. तो पुरुषाने एवढा घ्यायचा म्हणजे 3 घेतला. नंतर नंतर काय 5 महिलांनी केलेल्या कामाचे प्रमाण. सेम तसंच आहे. 5 महिलांनी केलेल्या कामाचे प्रमाण किती आहे? 8 मुलांनी कामाने केलेलं एवढं आहे. मग मी काय करतो चिल्ड्रन आणि वुमेन जे काय हे आहे चिल्ड्रन इथे आहे तर मी लिहितो 5 किंवा इथूनही करू शकता तुम्ही. चिल्ड्रन इथे आहे पण महिलांजवळचा अंक घ्यायचा आणि मुलांजवळचा अंक घ्यायचा महिलांसाठी. मग इथे येईल 8. बरं आता हे पण कसं येईल एक्झाममध्ये हे लक्षात ठेवा की हे डायरेक्ट शॉर्ट ट्रिक आहे. शॉर्ट ट्रिक म्हणजे तुमचा वेळ वाचवणं आहे. नाहीतर मग तुम्हाला जर कन्सेप्ट माहिती नसेल तर तुम्ही एक एक स्टेप करू शकता. बघा इथे काय येणार आहे? हे दोघं काय आहे? गुणाकारात आहे. 5 गुणिला W 8 गुणिला C. मग W म्हणजे वुमेन भागीला चाइल्ड. हे किती येणार आहे? 8 5. बरं आता म्हणजे Wची किंमत आली 8 आणि Cची किंमत आली 5. बघा जे आपल्याला पाहिजे ते भेटलं. आता ह्याचा अर्थ समजून घ्या. काय आलं हे तुमच्याकडे आलं आहे काय? हे आली तुमची क्षमता. ह्या काय आल्या? क्षमता. म्हणजे ह्याचाच अर्थ काय की एक माणूस ज्यावेळेस 5 खुर्च्या बनवतोय असं समजा की खुर्च्या बनवत आहे. एक माणूस ज्यावेळेस 5 खुर्च्या बनवतोय त्याच कालावधीत किंवा त्याच वेळेमध्ये एक
एक मुलगा 3 खुर्च्या बनवत आहे. सेम तसंच एक महिला जर एका दिवसात ज्यावेळेस 8 खुर्च्या बनवत आहे, त्याच वेळेस तेवढ्याच कालावधीत 1 दिवस असू शकतो, किती कालावधी असू शकतो. त्यावेळेस एक चिल्ड्रन 5 खुर्च्या बनवू शकतो. मग आता आपल्याजवळ काय-काय आलं बघा. एम, सी आणि डब्ल्यू हे गुणोत्तर आलेलं आहे. मग काय ज्याच्या खाली तो लिहायचा. एमच्या खाली 5 लिहिला, सीच्या खाली 3 लिहिला. 5 आणि 3 ह्याच्यासमोर डब्ल्यू होता का? ह्याच्यासमोर डब्ल्यू नाही आहे. मग ब्लँक जागा सोडण्याऐवजी डायरेक्ट हा 3 आहे, मी इकडे लिहितो. सी आणि डब्ल्यू ज्याच्या खाली तो लिहून घेतला. सीच्या खाली 5 आहे, डब्ल्यूच्या खाली 8 आहे. हे थोडं सांभाळून लिहायचं. आता त्या कंडिशनमध्ये एमच्या खाली कोणता अंक नाही, मग ती जागा ब्लँक सोडून त्याच्या शेजारी हा अंक लिहायचा. इथे पण ही जागा ब्लँक सोडून ही जागा लिहायची असते. मग आता या सगळ्यांचा गुणाकार करायचा. 5 5 25, 5 त्रिक 15 आणि 8 त्रिक 24. ठीक आहे. हे भेटलं तुम्हाला काय, की ज्यावेळेस एक पुरुष 25 खुर्च्या बनवत असतील, त्यावेळेस एक मुलगा 15 खुर्च्या बनवत असेल आणि एक स्त्री ह्या 24 खुर्च्या बनवत असतील. ठीक आहे. मग आता तुम्हाला विचारलेलं काय किंवा दिलेलं काय? 12 पुरुष दिलेला आहे. 12 पुरुष. आता ते पहिले गणितीय फॉर्मॅटमध्ये लिहू. 12 मेन. मग आता एम काय आहे ह्याच्यामध्ये, की एक माणूस एका दिवसात किती खुर्च्या बनवतोय हे आहे एम. मग 12 माणसं एका दिवसात किती खुर्च्या बनवतील हे होतील 12 एम. व दिलेलं आहे 12 मुलं 14 मुलं 14 मुलं. मुलासाठी मी चिल्ड्रन वापरलेलं आहे. मग एक सी काय आहे ह्याच्यामध्ये, एक चिल्ड्रन एका दिवसात किती खुर्च्या बनवतो हे आहे. तर त्याला 14 मुलं एका दिवसात किती खुर्च्या बनवतील हे 14 सी होईल, कारण की त्याला 14 ने गुणलं आहे. आणि हे दोघं मिळून किती एका दिवसाचं काम आहे यांचं. एमची किंमत जर ठेवली मी, एक माणूस एका दिवसात किती काम करतो, तसे 12 माणसं आहेत. 12 माणसं एका दिवसात किती काम करतील. सेम तसंच हे सी आहे, एक मुलगा एका दिवसात किती काम करतो. तसंच 14 मुलं एका दिवसात किती काम करतील. मग असं हे जर दोघं मिळून एका दिवसात काम करत असतील, तर एकूण काम त्यांनी 24 दिवस काम केलेलं आहे. मग आता इथं एम आणि सीच्या किंमत ठेवू. एमची किंमत आहे 25. मग 12 गुणिला 25 प्लस 14 गुणिला सीची किंमत आहे 15 गुणिला 24. ठीक आहे. हे झालं MDH मसाल्याने. पण विचारलेलं काय बघा, 9 पुरुष 9 मेन प्लस 15 वुमेन प्लस काय विचारलेलं आहे 12 मुलं 12 सी. हे काम किती दिवसात करेल असं विचारलेलं आहे. मग आपण MDH मसाल्यांचा इथे वापर केलेला आहे. मग इथे मी डायरेक्टच डी लिहितो. अंशामध्ये किती येणार आहे 12 गुणिला 25 300 होतात. 300 प्लस 14 गुणिला 15 15चा वर्ग 225 मधनं 15 वजा केले तर 210 येतील गुणिला 24. छेदस्थानी काय येणार आहे 9 एम. एमची किंमत मी डायरेक्ट ठेवतो 9 गुणिला 25 अधिक 15. आता हा जो पूर्ण ब्रॅकेट आहे का, हा पूर्ण ब्रॅकेट हा इकडे येत असतो छेदस्थानी. मग 15 डब्ल्यू 15 गुणिला डब्ल्यूची किंमत आहे 24 प्लस 12 गुणिला सी 12 गुणिला सीची किंमत आहे 15. ठीक आहे. मी काय केलं बघा, एमची किंमत किती आहे 25, डब्ल्यूची किंमत किती आहे 24 आणि सीची किंमत किती आहे 15. ह्या सगळ्यांचा गुणाकार केला आणि हा जो पूर्ण ब्रॅकेट आहे तिकडे पाठवलं तर हा छेदस्थानी जातो, कारण की हा डीला इथे गुणाकारात आहे. मग आता यांना सॉल्व करूया. डी बरोबर काय, तर इथे येईल 300 प्लस 210 किती होतील 510 गुणिला 24. छेदस्थानी बघा 9 गुणिला 25 9 गुणिला 25 225 येतात. 15 गुणिला 24 15 चोक 60 हातच्याले 6 15 दुनी 30 आणि 6 36. 12 गुणिला 15 180 होतं. 5 6 आणि 8 14 आणि 2 16 हातचा आला 1 3 आणि 3 6 आणि 1 7 765 765. याला आता 9ने जर भाग दिला, कारण की इथे 3चा अंश आहे, इथे 3चा अंश आहे आणि इथे जर बघितला तर यांची बेरीज किती येते 7 आणि 5 12 आणि 6 18, म्हणजे याला 9ने भाग जातो. मग याला जर 3ने भाग दिला तर हे येईल 170. याला 3ने भाग दिल्यावरती हा येईल 8 आणि याला 9ने भाग दिल्यावरती किती येतो बघा
9 8 72 खाली उरले 4, 9 5 45, 17 1 17, 17 5 85, 5 1 5, 5 2 10, 2 गुणीला 8, डीची किंमत किती येणार आहे 16. आता ही पद्धत का सांगितली? भलेही डिटेलमध्ये असेल, पण ह्याच्यामध्ये काहीतरी कन्सेप्ट आहे. ह्याच्यामध्ये आहे कन्सेप्ट, पण तो परीक्षेत स्ट्राईक होईल याची काही शाश्वती नाही. आणि कधी-कधी एखाद्या मास्तराने गांजा मारला आणि एकदम खतरनाक कन्व्हर्जन दिलं, तर तुमचं छेद आणि अंश करण्यातच आयुष्य जाऊ शकतं. कधी आता जर इथे अथवा किंवा असा प्रश्न आला, तरीसुद्धा अशा प्रकारचे प्रश्न सॉल्व्ह होतील अशी आशा करतो. जर तुमचे काही डाऊट असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुप आहे. ही आपली 59ची मंथली मेंबरशिप आहे, ज्याच्यामध्ये ऑटो पेचा ऑप्शन आहे. कृपया करून कॅन्सल करावे. हा आपला व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे. धन्यवाद.